बाळा दलवी यांची दहिवली टीम. यस, ओव्हर टू योगेश. थँक्यू सर. वैभव 11 बाजारपेठ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय दहिवली ब अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटक घेऊन आला पराग. सेकंड गेंडवरती आपण पाहतोय बॉबी. नॉसय गेंडवरती आपण पाहताय संकेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ इथून संपन्न झाला आणि 5 चेंडूंमध्ये धावफलक जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचले 6 वरती. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय चौकार आला होता, त्यानंतर दुहेरी धाव देखील आली होती, परंतु त्यानंतर गोलंदाजाचं कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळालं. पराग शिंदे ज्यांना आतापर्यंत 3 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत, म्हणजे 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. हा कमी गतीने टाकला होता फसवा चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पियुष होता, त्या ठिकाणी चुकी झाली आहे. झेल इथून ड्रॉप झालाय. बॉबी सारखा फलंदाज होता खऱ्या अर्थानं आणि त्याला इथून मात्र जीवदान देण्यात आला. आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलणार येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. आपण पाहताय पुन्हा एकदा साहेबच आमदार चषक 2024 देखणं दर्जेदार दिमागदार असं हे आयोजन आणि अगदी नियोजनबद्ध ही स्पर्धा. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय आमचे केतन दादा बाबणे असतील, त्यानंतर राकेश दादा दलवी आणि अकीब दादा पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. डे नाईटची ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने ही दुसरी रात्र आहे आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये जर पाहायला गेलं तर डी ग्रुपची पहिली मॅच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय. बाजारपेठ एंड कडून गोलंदाजीसाठी आलाय पियुष धनवे. आणि इथे अपील करण्यात आली आहे. अपील अंपायरने उचलून धरली आहे. पहिल्या चेंडूवरती पियुषला मिळते मोठी विकेट. खऱ्या अर्थानं ज्या बॉबीचा झेल पियुषने सोडला होता त्याला गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती अगदी माघारी फिरवलाय. पहिला आदरा मिळतोय वैभव 11 कर्जत बाजारपेठ या टीमला बॉबीच्या स्वरूपामध्ये. जरूर आमच्या स्पर्धेचे संयोजक गेले कित्येक दिवस या स्पर्धेसाठी ज्यांनी दिवस रात्र मेहनत घेतात ते केतन बामणे सर आपण पाहतो मैदानावरती आज खेळताना दिसतात. एक आयोजक आज खेळाडू मैदानावरती आहे आणि अजून आपण विचार केला राकेश दादा बाप बेटे खऱ्या अर्थाने कर्जत टेनिस क्रिकेट ज्याने महाराष्ट्रभर फिरवला, कर्जतचे खेळाडू महाराष्ट्रभर फिरवले असा बालादा दलवी आणि त्यांचे सुपुत्र पियुष आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती एसटीच्या पाठीमागे वडील आणि गोलंदाजी माध्यमातून पियुष पहिल्या चेंडूवरती ज्या बॉबीचा झेल सोडला होता, ज्याला जीवदान दिलं होतं, इथे आला पहिल्या चेंडूवरती त्याला माघारी परतवलंय. यावेळी चांगला चेंडू चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन पाहतोय आपण. चांगलं मिश्रण खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये पियुष धनवेच्या माध्यमातून आपण पाहतोय. गेले कित्येक सामन्यांमध्ये युवा खऱ्या अर्थानं हा टॅलेंट आहे दैवली टीमचा. चांगली कामगिरी अगदी आपण पाहतोय. त्यांच्या वडिलांचं नाव अगदी या संपूर्ण महाराष्ट्रभर क्रिकेट खेळामध्ये आपण पाहतोय आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी त्याची देखील आतापर्यंत राहिली आहे. आडवा पाठ मधून हा फटका अगदी आपण पाहतोय डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फक्त एक सिंगल मिळेल आणि या सिंगलने धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते 8 वरती. दरम्यान विनंती करेल आदरणीय शिरीष दिघे यांना की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत शिरीषजी दिघे. नेक्स्ट बॉल पुन्हा घेऊन पियुष हा देखील कमी गतीनं अगदी समोर टाकला होता. पुन्हा एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय एक चौकार
एक दुहेरी धाव एक सिंगल धाव आली होती. त्यानंतर मात्र दुसरं षटक प्रगती पथावरती आलं. विकेट आली पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल आणि आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. हा फटका अगदी आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑन रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी आता मैदानामध्ये साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. दैवली बी टीम 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 2 धावा खर्च केल्या, एक विकेट त्याच्या नावावरती. यावेळी वेगवान चेंडू, गतिमान चेंडू, अगदी आउटसाइड ऑफ स्टंप यॉट केलं चेंडूला. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरा इथून समाप्त झाले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत संघाची झालेली धावसंख्या पाहायला मिळतीये ती म्हणजे 1-8. जरूर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत अजय गुंजाळ जॉईन झालेत. अजय कित्येक वर्ष दैवली संघासाठी पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन येत होते, पण आज नवतरुण युवकांसाठी अजयने लवकर आपण पाहतोय या क्रिकेट मधून निवृत्ती स्वीकारले आणि सध्या क्रिकेट खेळतात, पण सर्वाधिक नाहीये. जेवढा वेळ फावला वेळ भेटेल त्यावेळेस आपण पाहतोय क्रिकेट खेळत असतात. आपण मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. 9 धावा आहेत, एक फलंदाज बाद आहे, 2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाले. पाला हा फटका हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहे. पियुष मात्र अगदी वेगाने आलाय चेंडूवरती. शेवटपर्यंत नजर होती आणि इथून झेल कंप्लीट झाला. आणखीन एक आदरा मिळतोय वैभव 11 बाजारपेठ टीमला. डीजे मसे आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश मसे आणि पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं पहिली विकेट त्याला देखील मिळली जाते. बराचसा काल महालक्ष्मी संघाकडून देखील हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी अगदी आपण पाहतोय आपल्याला दहिवली बी टीम कडून खेळत असताना सातत्यानं पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती राहिली आहे, परंतु आज तिसऱ्या षटकासाठी आलाय आणि चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून साकारली जाते. अग्रेसिव्ह खऱ्या अर्थानं हा गोलंदाज आहे. तेच तर्रार गोलंदाजी करण्यामध्ये याच्याकडे पाहिलं जातं. तोच गोलंदाज आता मात्र मैदानामध्ये चांगली गोलंदाजी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश मसे पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल. आता इथून कर्जत बाजारपेठ टीमला चांगली बॅटिंग करणं खूप गरजेचं राहील. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु चेंडू मध्ये स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळी चेंडू डिलिव्हर्ड होतोय ना त्यावेळी चेंडू अगदी आतल्या बाजूने वलन घेतोय आणि फलंदाजाला तिथून जर पाहायला गेलं ना थोडस अवघड खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. पार्टनरशिपची गरज आहे. इथून पार्टनरशिप बिल्डअप होणं खूप गरजेचं असेल कर्जत बाजारपेठ टीम साठी. चांगल्या धावसंख्येकडे जायचं असेल ना. हा फटका एक्स्ट्रा कव्हरला केतन बामणे या स्पर्धेचे आयोजक. इथून मात्र त्यांच्या हातातून झेल निसटलाय. तत्पूर्वी फक्त एक सिंगल धाव इथून कंप्लीट केली आहे. 22 नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले 4थ्या क्रमांकावरती. 10 धावा धावफलकावरती आपण पाहता. अनिकेत ज्याच्यावरती आता संपूर्ण जबाबदारी असेल 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. वैभव 11 कर्जत बाजारपेठ या टीम कडून. संकेत देखील चांगला खेळाडू, अनिकेत देखील चांगला खेळाडू आहे. आता त्याच्यावरती सर्वांचं लक्ष असेल. लोअर फुल टॉस ऑन साइडला फटका अगदी आपण पाहतोय. या फटक्यामध्ये एलिव्हेशन पाहायला मिळत नाहीये, ते चुकी.
चुकीचा कॉल खऱ्या अर्थानं होता, परंतु आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये आपण पाहतोय पोहोचला जातो. एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती 11 वरती. धावसंख्येची गरज आहे, मोठे फटके मारावे लागतील, नितांत गरज आहे. खऱ्या अर्थानं संघ अडचणीत आहे आणि आता इथून तुम्हाला जर पाहतो ना आपण, तुम्हाला आता संकट मोचक मैदानामध्ये कामगिरी करावी लागणार आहे आपल्या टीम साठी. जबाबदारी तुमच्यावरती देखील आहे. अगदी आघाडीचे फलंदाज इथून बाद झालेत आणि त्यानंतर संपूर्ण जबाबदारी आता चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती. कट करायचं होतं, बॅकफुटला येऊन अगदी फ्रंट फुटला फटका खेचायचा होता, परंतु चेंडू बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल. तीनही गोलंदाजाची गोलंदाजी अगदी अप्रतिम राहिली आहे. पराग शिंदेनं खऱ्या अर्थानं सुरुवात करून दिली, त्यानंतर पियुष आला, त्यानं आपण पाहतो फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यानं मिळवली. त्यानंतर बाला मसे आला, त्यानं 1 विकेट मिळवली आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 7 धावा खर्च केल्या होत्या पराग शिंदेनं. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी आपल्या टीम कडे खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना मोमेंटम खेचून आणला आणि खऱ्या अर्थानं त्यांना टॉस जिंकला आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण का स्वीकारलं ना, त्याचं उत्तम उदाहरण आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. शेवटचं षटक आता प्रगती पथावरती असणार आहे. शेवटच्या षटकावरती आक्रमण होणार का, शेवटच्या षटकामध्ये धावा येणार का, एक चांगल्या टोटल कडे वाटचाल करेल का कर्जत बाजारपेठ टीम, याच्याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं. तेजस गायकवाड डीपीएल मध्ये खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलरचं किताब या गोलंदाजाच्या नावावरती राहिलं होतं. चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं डीपीएल मध्ये, दहिवली प्रीमियर लीग मध्ये आता तो गोलंदाजी ट्रॅक वरती आला. शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक, कमी गतीनं फसवा चेंडू, केतन बामने स्वतः आपण पाहतोय आयोजक मैदानामध्ये खेळ करत असताना यावेळी कोणतीही चुकी होत नाहीये आणि त्यांच्या माध्यमातून कंप्लीट झालाय झेल. आणखीन 1 विकेट मैदानाच्या बाहेर आणि केतला देखील परतीचा प्रवास करावा लागेल. अनिकेत देखील बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. 5व्या क्रमांकावरती आपण पाहतोय सुयश. धावसंख्या तिथेच स्थिरावली 11 वरती. हा फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला, अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, परंतु अगदी पाहतोय आपण अगदी डीप कव्हर मधला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा इथून निश्चितच वाचवल्या जातात आपल्या टीम साठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वरती. 3 बाद 13 ही धावसंख्या वैभव 11 कर्जत बाजारपेठ या टीमची पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. तेजस गायकवाड देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारत असताना पाहायला मिळतोय. ही ते दांडी गोल, फलंदाज होईल आणखीन 1 बाद. सुयोगला देखील परतावं लागतंय. प्रत्येक गोलंदाजानं चांगली गोलंदाजी मैदानामध्ये साकारली आहे. अगदी घरुलं मैदान या विकेटचा आणि या मैदानाचा त्यांना संपूर्ण अभ्यास आहे आणि तशी कामगिरी देखील त्यांच्या मैदानावरती राहिली आहे. प्रत्येकानं खऱ्या अर्थानं 100% कमिटमेंट देऊन गोलंदाजी केली आहे. डीजे जर विचार करायला गेलो तर सोरा 11 वावलोली टीमचा
अगदी लो स्कोर आपण पाहितला होता, 19 धावसंख्या होती. आता जर पाहायला गेलं तर या सत्रातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, धावसंख्या 13 आहे. आता मात्र त्याचा पलीकडे ही टीम जाईल की अगदी त्याच्या आतमध्ये मात्र रोखलं जाईल, लो स्कोरिंग हे देखील पाहावं लागेल. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना राकेश 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालेत. लोअर फुलटॉस अगदी आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी केतन बामने अप्रतिम क्षेत्ररक्षण, चेंडूला गॅदर केलं, त्यानंतर डायरेक्ट हिट देखील आपण पाहतोय करण्याचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट झाली असती तर आपल्याला चित्र वेगळं देखील कदाचित पाहायला मिळालं असतं, परंतु फलंदाज त्या ठिकाणी पोहोचला जातोय. आणखीन एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते, म्हणजे 14 धावा. शेवटचा चेंडू आता बाकी असेल पहिल्या सत्रातील, आणि शेवटच्या चेंडूवरती मिळते आणखीन एक विकेट, आणि इथे लो स्कोरिंग म्हणजे 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि येणाऱ्या आता 24 चेंडूंमध्ये दहिवली बी टीमला बनवायच्या आहेत त्या 15 धावा. मी विनंती करेल आमचे चित्ते काका यांना की चला आपण टॉस करण्यासाठी या. अर्थातच एक्झिबिशन मॅच आपल्या भेटीला येणार आहे. दोन्ही टीमचे पॅकर हॅलो दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन एक्झिबिशन मॅच येईल आपल्या भेटीला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करेल राकेश दलवी चला टॉस करून घ्या आपण. अगदी त्याच्यानंतर मी अर्थातच त्यांच्याकडे आपण जाऊया. टॉस केला जाईल आमच्या चित्ते काकांच्या शुभ हस्ते. एकीकडे कर्जत 40 प्लस आणि त्याच्या विरोधात धाकटी पंढरी 40 प्लस. हेड मागितला होता आलाय टेल. टॉस गमावलाय परंतु कर्जत टीम टॉस जिंकलाय. निर्णय काय फिल्डिंग असेल षटके तुमच्यापर्यंत जरूर आयोजकांकडून पोहोचवली जातील, परंतु फिल्डिंग घेतले. सदर आयोजनाबद्दल काय बोला? कर्जत मध्ये सध्या स्पर्धा चालू आहे. पुन्हा एकदा साहेबच आमदार चषक 2024 आपण पाहतोय. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? एकदम सुंदर केलेलं आहे. राकेश दळवी, केतन बामणे, अकीब जी मेहनत घेतली
ग्राउंड बनवण्यापासून ते सर्व त्याबद्दल त्यांचे शतशः आभारीच राहील मी. आणि आम्हाला काही एक शो मॅच खेळण्यासाठी संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण प्रशांत सरांकडे जाऊया. बऱ्याचशा कालाने प्रशांत सर आमच्या समवेत जोडले गेले. प्रशांत सर 40+ मॅचेस आहेत. अगदी आता युवकांना लाजवतील अशा मॅचेस आम्ही KPLच्या मैदानावरती पाहिल्या होत्या. स्वतः मी त्या स्पर्धांचं समालोचन केलं होतं आणि फार चांगलं आयोजन, अगदी अवयवदान हा कॅम्प सुद्धा तिथे राबवण्यात आला. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर तिथे फार चांगली स्पर्धा घेण्यात आलेली. बऱ्याच जणांनी आपले मरणोत्तर अवयवदान केले. तुमच्याकडे जरूर जाईल. टॉस गमावलाय, जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? नक्कीच टॉस जिंकला असता तर पहिले गोलंदाजी घेतली असती, पण ठीक आहे आता फलंदाजी जास्त रन करायचा प्रयत्न करू. आणि प्रथमतः मी आयोजकांचा धन्यवाद करेन का त्याने आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, जी 40+ टीमला खेळण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद आयोजकांचे. आणि आणखी एक प्रश्न घेऊन जाईल की सध्या हे आयोजन चालू आहे कर्जत नगरीमध्ये पार्क क्रिकेटचा एक झंझावात पाहायला मिळतोय. आज शिवसेनेच्या वतीने हे आयोजन आहे, काय सांगाल याबद्दल? नक्कीच कर्जत क्रिकेट हा आता मी तर म्हणेन खालापूरपेक्षा 2 पावले पुढे. कारण आता 30,000ची मॅच असेल तरी खूप चांगलं आयोजन असतं, खूप ग्राउंड चांगलं असतं, विकेट चांगली असते, आउटपुट चांगले असते. कर्जत पहिल्यासारखं नाही आलं, खूप आमच्या 4 पावलं पुढे गेलं, 2 पावलं नाही म्हणणार मी आता. वेल, तर हे होते प्रशांत सर. तुम्हाला शुभेच्छा असतील या सामन्यांसाठी. संदीप सर प्लीज प्लीज प्रशांत सरांकडे माईक द्या. सर, पूर्वीचा क्रिकेट आणि आत्ताचा क्रिकेट यामधील फरक तुमच्याकडून आम्हाला ऐकण्यास खूप आवडेल. नक्कीच पूर्वीचा क्रिकेट कर्जतचा म्हटलं तर त्या 64चा लॉट असायचा. आम्ही 12ला खेळायला जायचो, 12ला खेळायला गेलो आम्ही 3-4 राऊंड मध्ये ते आम्हाला समजत आम्ही क्वार्टर फायनल खेळतो का सेमी फायनल खेळतोय. पण आता कर्ज खूप चांगला आला कर्जतचा क्रिकेट.